नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या। सर्वात पहिली बातमी आहे, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढीने सोयाबीन भाववाढीस होणार मदत, रविकांत तुपकर। त्यानंतरची बातमी आहे, मूग उडदाची बाजारात आवक होताच दरात घसरण। त्यानंतरची बातमी आहे, निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांचा पुळका। त्यानंतरची बातमी आहे, शेतकरी हरकला, ग्राहकाला चिंता, खाद्यतेल किलो मागे 25 रुपयापर्यंत वाढले, कांद्यालाही भाव वाढ। त्यानंतरची बातमी आहे, कांद्याच्या दरात वाढ होणार, बळीराजाला दिलासा मिळणार, निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातीला चालना मिळणार। त्यानंतरची बातमी आहे, खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढवलं, कृषी मंत्री मुंडेंनी मानले सरकारचे आभार, सोयाबीनच्या दरात वाढ होणार। त्यानंतरची बातमी आहे, कांदा निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयाला उशीर, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान, अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल। त्यानंतरची बातमी आहे, कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न, कमी दरात कांदा विक्री सुरू, मुंबईसह दिल्लीत दरात घसरण। त्यानंतरची बातमी आहे, सातारा जिल्ह्यात लंपीने 13 जनावरांचा मृत्यू। त्यानंतरची बातमी आहे, सांगली जिल्ह्यात लंपी स्किनने पुन्हा काढले डोके वर, पशुसंवर्धन विभाग सतर्क। त्यानंतरची बातमी आहे, लातूरकरांनी भरले थकीत वीज बिलाचे 40 कोटी रुपये। त्यानंतरची बातमी आहे, जायकवाडीमधून विसर्ग थांबवला। त्यानंतरची बातमी आहे, अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का, शरद पवार गटाने सरकारला दिवसले। त्यानंतरची बातमी आहे, यवतमाळमधील 700 मृत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रोत्साहन अनुदान। त्यानंतरची बातमी आहे, अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात 12,700 हेक्टर मधील पिकांचे नुकसान। त्यानंतरची बातमी आहे, नगर जिल्ह्यात 300 कोटीचे वीज बिल माफ। त्यानंतरची बातमी आहे, देशाच्या प्रमुख 153 जलाशयामध्ये 153 अब्ज घनमीटर, तर राज्याच्या सर्व 2997 धरणांमध्ये 84.47% पाणी साठा। त्यानंतरची बातमी आहे, परभणीत पीक विमा भरपाईसाठी नमुना सर्वेक्षणाचे आदेश। त्यानंतरची बातमी आहे, मोबाईल नंबर चुकला, शेतकऱ्यांना दणका बसला, 1500 शेतकऱ्यांचे पीएम किसान योजनेचे 2000 रुपये अटकले। पुणे जिल्ह्यातील स्थिती, वीज विकून शेतकरी पैसे कमवणार, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं नियोजन। त्यानंतरची बातमी आहे, मध्य प्रदेशामध्ये MSP वर सोयाबीन खरेदीसाठी 25 सप्टेंबर पासून नोंदणी सुरू। त्यानंतरची बातमी आहे, मोठी बातमी, ईद ए मिलादची सार्वजनिक सुट्टी 16 ऐवजी 18 सप्टेंबरला, महाराष्ट्र सरकारचा निर्णय, छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी सुट्टी राहणार। त्यानंतरची बातमी आहे, सोयाबीन भावात आजच 200 रुपयाची वाढ, सरकारचा खाद्यतेल आयात शुल्कात 20% वाढ। त्यानंतरची बातमी आहे, धुळे नंदुरबारला 18 कोटीचा निधी, ठिबक सिंचनासाठी 3 वर्षानंतर मिळाले अनुदान। त्यानंतरची बातमी आहे, केंद्राने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवले, कांद्यावरील हटवले। त्यानंतरची बातमी आहे, कोणाला 5000 रुपये तर कोणाला 10,000 रुपये कापूस सोयाबीन अनुदान मिळणार, 2 दिवसात खात्यात जमा होण्याची शक्यता। अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।